माझं सौभाग्य भाग 28. विक्रांतने आईला ट्रिपसाठी तयार केलं होतं. आता सगळ्यांना जायचे वेध लागले होते. पण तोपर्यंत मधुरा तिच्या कॉलेजमध्ये जाऊन नोट्स घेत होती. आता बऱ्यापैकी कार येत होती तिला, म्हणून विक्रांतने तिला कार न्यायला परवानगी दिली होती. कॉलेजमध्ये हे बार्बी, खूप मस्ती करूयात तिथे. मला पण क्वालिटी टाइम मिळेल ना अभिसोबत. खूप दिवस झाले आम्ही कुठे रिलॅक्स असे गेलोच नाहीये. क्या बात है वहिनी साहेब, आज खूपच रोमॅन्टिक मूड आहे तुमचा. हा हो ना, जीजू रोज असतात तुझ्याजवळ, म्हणून तुला नाही ग समजणार हे आमचं दुराव्यातलं प्रेम. हो ग, मला तर विक्रांत नसतील तर अजिबात करमत नाही. खूप उदास वाटतं. बरोबर आहे प्राजू तुझं. तुम्हाला दोघांना मस्त क्वालिटी टाइम देऊ आम्ही. आणि आवीला पण मी सांभाळेन, डोंट वरी. तू आवीला सांभाळशील? अगं विक्रांत जीजू समोर असले की तुला दुसरं कोणी दिसतं का? तू ना वेडी झालीयस त्याच्या नादात. आता काही म्हण, वेडी किंवा काही, मी विक्रांत शिवाय कोणत्याच गोष्टींचा विचार करूच शकत नाही. कोणी दिसतच नाही अगं मला. पण टेन्शन घेऊ नकोस, आशू आणि नीलदा आहेत ना, ते करतील सगळं मॅनेज. हाय गर्ल्स. हाय तनू. हाय विधी. हे मधुरा, कॉलेज सुरू होऊन 1 महिना झाला आणि तू आत्ता येतेस? सॉरी अगं, मला नाही जमत घरचं करून, त्यामुळे. हे नवीन ऍडमिशन बघितलं का? मास्टर्स मधली मुलं तर कमाल आहेत, विधी म्हणाली. यावेळी तरी मला BF मिळावा यार, नाहीतर फ्रेशर्स पार्टीला मीच कोणाला तरी विचारेन. तनू हसत म्हणाली. तो बघ ना कसला भारी आहे, त्याची बॉडी, त्याचा अंदाज. मी तर मरूनच जाईन त्याने मला प्रपोज केलं तर, विधी म्हणाली. कोण ग? ते बघ तो ब्लॅक शर्ट, ऋषिकेश. सगळे त्याला ऋषी म्हणतात. मधुराची आणि त्याची आज नजरानजर होते. तिला बघून तो हलकेच हसतो. ती मात्र त्याला फुल ॲटिट्यूडने बघते. याच्यात काय असं? माझे विक्रांत तर ह्याच्यापेक्षा जास्त गुड लुकिंग आहे. हो, पण आम्हाला नको का? तुला तुझ्या दिराची ओळख करून दे म्हटलं तरी देत नाहीस. कोण? आशू? नको आ, त्याला तू दृष्ट लावशील. गप तू मधुरा. बार्बी, दे ना हिला ओळख करून, प्राजू कानात म्हणते. आधी ती त्या पोरावर लाईन मारते, आणि आता आमचा आशू, ते पण हिला? नो, नेव्हर. बोलता बोलता तिचा सगळा ग्रुप जमा झाला होता आणि फ्रेशर्स पार्टीसाठी सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये बसले होते. मधुराला डान्ससाठी फोर्स करत होते. मी नाही करू शकत, मला विक्रांतला विचारावं लागेल. बार्बी, कॉल कर ना मग. नको प्राजू, वेळ नाहीये तेवढा, तुला तर माहितीये ना. ए भाव नको खाऊ, कर बरं घरी कॉल आणि घे पटकन परवानगी, विधी आणि तनू म्हणतात. ओके ओके, घेते, वेट. ती विक्रांतला कॉल करते. अहो, बोल ना बच्चा, कामात आहात? हो, एक मीटिंग आहे म्हणून जायचंय मला. तू बोल ना. ऍक्च्युली कॉलेजमध्ये वेलकम पार्टी आहे, सो सगळे मला विचारत होते की डान्स करशील का म्हणून. सो बर, असं आहे तर करू शकतेस, पण एक अट आहे. कोणती? मला बघण्याची परवानगी दे, तरच मी तुला डान्सची परवानगी दे. हॉटेलमध्ये पार्टी आहे, पास आहेत त्याला, मी कशी तुम्हाला आत येऊ देऊ? ते तुझं तू बघ. तुला माझी अट मान्य असेल तर बिनधास्त डान्स कर. बघू, घरी आल्यावर बघते मी तुम्हाला. चालेल, या बहाण्याने तू बघशील तरी मला, नाहीतर अजून बालीची टूर करावी लागेल असंच वाटायला लागलं आता. इश, कसं सुचतं हो तुम्हाला हे? ते सुचतं असंच, पेशा आहे तो माझा. लोकांना शब्दात अडकवण्याचा. तसं समज हवं तर. बरं चल, मी मीटिंगला चाललोय, तोवर तू कर विचार. बाय, लव्ह यू जान. अहो विक्रांत, खडूस. काय झालं बार्बी? बघ ना, हे म्हणतायत की मला बघायला मिळणार असेल तरच पार्टिसिपेट कर. एवढंच ना, करू की आपण मॅनेज. चल, मी अभिशी बोलते, तोवर तू बस. ठीक आहे, करेन मग मी डान्स. सगळे खुश होऊन तयारीला लागतात. कुठल्या गाण्यावर डान्स करू ह्याचा विचार करू लागली. इकडे मात्र ऋषी. हे पाखरू नवीन वाटतंय, कॉलेज सुरू होऊन 1 महिना झाला, आत्ता दिसते ही. अरे लेट ऍडमिशन असेल. त्याचा मित्र केतन म्हटला, चल ना जरा इंट्रो घेऊ. तसे ते सगळेजण मधुरा जिथे बसलेली असते तिथे येतात. हे ऋषी आणि त्याचा ग्रुप इकडेच येतोय, कसला भारी दिसतोय तो, फुल लट्टू आहे, विधी म्हणते. हाय एव्हरीवन. हाय, मी ऋषी आणि हे माझे फ्रेंड्स केतन, रोहन, अजिंक्य. तुम्ही पार्टीची अरेंजमेंट करताय का? काही हेल्प लागली तर नक्की सांगा. मधुरा सोडून ऋषीला सगळे ग्रीट करतात. तुम्ही कोण? मी मधुरा.
मधुरा. खूप गोड नाव आहे तुमचं, अगदी तुमच्यासारखंच. थँक्स, मी निघते. बाय एव्हरीवन. आम्ही आलो आणि तुम्ही चाललात? रागावलात का? नाही, पण झालेत लेक्चर्स आणि मी नाही ऑर्गनायझर्समध्ये, म्हणून चालली. मधुरा, तू पण तुझं सॉन्ग आणि प्रॅक्टिस. हो तनू, मी करेन घरी, टेन्शन घेऊ नकोस. तुम्ही परफॉर्म करणार आहात? हो, म्हणजे विचार चालू आहे. तुम्ही रोज नाही दिसत. हो, मी कधीतरी येते. बाय. बार्बी, लेट्स गो. तुला लेट होतोय ना? हो, मला लायब्ररीतून बुक्स पण घ्यायचे, मग मी निघते. बार्बी, नाईस नेम. ही आवडली मला. किती गोड आहे, नाजूक परी. बार्बी, तो काय म्हणत होता? जाऊ दे ना, इंट्रो देत होता. पण मला कोणातच इंटरेस्ट नाहीये. तुला मागचं प्रकरण आठवतंय ना? अजून मला कोणतीच रिस्क नकोय, जेणेकरून माझ्यात आणि ह्यांच्यात प्रॉब्लेम्स होतील. चल बाय, भेटूया ट्रिपला. बार्बी, मी काय म्हणते, ट्रिपला आपण लिचीला पण घेऊन जाऊयात ना? काय? जा मग, मी नाही येणार. तो सगळ्यांना सोडून मलाच भुंकतो. हे, माझ्या गाडीच्या मागे कोणी गाडी लावलीये? एक्सक्यूज मी. ओ हाय मधुरा. ऋषी ना? ते गाडी काढ ना, मला जायचंय. ओके, कुठे? हे काय इथे? अगं, ही माझी गाडी आहे, तुझी काढून हवीये ना? नाही, तुमचीच काढा, म्हणजे माझी निघेल. म्हणजे ही पुढची कार माझी आहे, सो तुमची बाईक काढा, मग मी माझी कार काढते. तुम्ही कार चालवता? हो. आता काढता का बाईक प्लीज? ती तिची कार काढून घरी निघून जाते. पण ऋषी मात्र ती दिसेनाशी होईपर्यंत तिला पाहत होता. रात्री घरी ती प्रॅक्टिस करत असते. विक्रांत बाहेरून जेवण करून येणार होता, म्हणून एकटीच कानात हेडफोन घालून बेडरूममध्ये ती प्रॅक्टिस करत होती. त्या नादात विक्रांत मागे केव्हाच येऊन उभा आहे हे तिला समजलंच नाही. तो हाताची घडी घालून तिच्याकडे पाहत होता. गिरकी घेतल्यावर तो तिला दिसला. तशी ती स्तब्ध झाली. तुम्ही कधी आलात? केव्हा चालूय? तुझं लक्ष नव्हतं. मग सांगायचं ना, असं चोरून चोरून बघणं शोभतं का वकील साहेब? तो तिला बघून फुल मूडमध्ये होता. त्याने तिला कमरेला हात लावून जवळ ओढलं. हा, म्हणजे अजून तू मी तुझा डान्स पाहायला येऊ शकतो की नाही हे नाही सांगितलंस, त्यामुळे चोरून तर बघावंच लागेल ना. ते तुमचं तुम्ही बघा. तुम्हाला जर खरंच बायकोला बघायचं असेल तर करा की मॅनेज. बघूयात ॲडव्होकेट विक्रांतच्या किती ओळखी आहेत. अच्छा, मला चॅलेंज? हो. चल मग, तुझं चॅलेंज कबूल. बघूच. आता लगेच मोबदला मागू नका, जा फ्रेश होऊन घ्या. कशाला? तुला बघून मी नेहमीच फ्रेश होतो. अच्छा, आज मूड खूपच चांगला आहे वाटतं. हो, आज खूप मोठी आणि जुनी केस होती, त्याचा निकाल लागला, म्हणून मी खूप खुश आहे. तू आल्यापासून सगळंच चांगलं चालू आहे. कधी कधी वाटतं माझीच दृष्ट लागेल आपल्या संसाराला. हे भगवान, कुठे आहेस तू? आज चक्क माझे डायलॉग माझा बॉक्सर नवरा मारतोय. तुम्ही कधीपासून या गोष्टींचा विचार करायला लागला? मी आहे ना, चिल. तू आहेस ना? वा, जी छोट्या छोट्या गोष्टीवरून रात्रभर रडतीये, जिला समजावता समजावता माझ्या नाकी 9 येतात, जिचं रडू माझ्यापेक्षा पण जास्त जवळ आहे, ती सांगते मला. जा, तुम्हाला काही कदरच नाहीये माझी. अशी कशी? कदर नसायला काय झालंय? अगं, माझी लाडाची बायको आहेस तू. हा, आता रडकी असलीस तरी मी चालवून घेतोच आहे ना. रडूबाई? मी आणि रडूबाई? थांबा, बघतेस तुमच्याकडे. मी तेच म्हणतोय बच्चा, माझ्याकडे बघ जरा. विक्रांत, ती त्याला हाताने मारत होती. तू का विसरतेस की मी बॉक्सर आहे? अगं, हे नाजूक हात माझं काहीच बिघडवू शकत नाही. हो का? आता दाखवतेच हे नाजूक हात काय काय करू शकतात ते. ती त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला फुल सिड्यूस करत होती. त्याच्या कानावरून हात फिरवत होती. चेहऱ्यावर, मानेवर, केसात हलकेच फुंकर मारत होती. त्याच्या शर्टाची बटणं उघडत होती. आता ती त्याच्या पोटावर, पाठीवर हात फिरवत होती. त्याला तिचा स्पर्श वेड लावत होता. डोळे बंद करून घेतले होते त्याने. अचानक त्याला काही स्पर्श जाणवेना. त्याने डोळे उघडून बघितलं तर ही साईडला एक भुवई उंचावून त्याला काय असं विचारत होती. काय मग? बघितलं का हे नाजूक हात काय करू शकतात ते? मधुरा, तुला तर ना. ती हळूच पळणार तोपर्यंत त्याने तिचा हात धरून तिला स्वतःजवळ ओढलं. तशी ती पटकन त्याच्या छातीवर आदळली. आता कोण वाचवेल तुला? नको ना, जाऊ द्या. मला माहितीये आता कोणतीच कामं बाकी नाहीये, आणि जरी असेल
तरी माझ्यापेक्षा तर नक्कीच जास्त महत्वाचं नसेल. तो तिचे डान्स करून घामाने ओले झालेले केस बाजूला करत होता आणि तिला मानेवर किस करू लागला. त्याच्या गरम श्वासांनी ती मोहित होत होती. तिच्या अंगावर शहारे येत होते. त्याचे हात तिच्या केसात पाठीवर फिरत होते. तिचेही हात त्याच्या पाठीवर फिरवत होती ती. दोन्ही हातांनी तिचा चेहरा उंजळीत घेऊन त्याने आपले ओठ तिच्या ओठावर टेकवले. खूप पॅशनेटली तो तिला किस करत होता. तिचे हात त्याच्या केसात मानेवर होते. तीही आता त्याला प्रतिसाद देत होती. शेवटी लाईट्स ऑफ करून त्याने तिला स्वतःच्यात सामावून घेतलं. दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. विक्रांतने हाफ डे घेतला होता. मधुरा घरातला आवरत होती. संध्याकाळचा स्वयंपाक करून तिला निघायचं होतं. आशू आणि नील पण त्यांचं आवरत होते. 5ला निघायचा प्लॅन होता. संध्याकाळी चहाच्या वेळी सगळे एकत्र बसले होते. मधुरा तर अजूनही आवरत होती. अभि, अवी आणि प्राजूला ते रस्त्यात पिक करणार होते. मधुरा, इकडे ये. हो आई. बोला ना. झालाय स्वयंपाक आणि उद्या मावशी येतील स्वयंपाकाला. ते नाही, मला जरा महत्वाचं बोलायचंय. विकी. हां, बोल ना आई. तो मधुराकडे पाहत होता की हिने तर काही केलं नाही ना. तिचे एक्सप्रेशन्स असे होते की आता मी काय केलं. विकी, मला वाटतं आता तुम्ही विचार करायला पाहिजे. कसला? अरे पुढचा. काय पुढचा? तू जरा स्पष्ट बोलशील का आई? विकी, तुमच्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेलंय आणि आता मधुरा पण या घरात रुळलीये. मग आता एक मूल होऊन जाऊ द्या. काय? विकी आणि मधुरा एकत्रच म्हणतात. अरे तुमचं प्लॅनिंग का काय हवं ते नंतर करा, पण आता आम्हाला नातवंडाचं तोंड दाखवा. एक नातू होऊ द्या आता. पुढच्या बाळाचं नंतर बघा. आशू, नील सगळेच आ वासून बघत होते. मधुरा पार अवघडून गेली होती. विकी, तिचं शिक्षण चालू राहील. आम्ही आहोत की सांभाळायला बाळाला. बेटा, नंतर खूप अडचणी येतात. झालंय ना 1 वर्ष, मग करा की विचार. मावशी म्हणते. झालं तुमचं? का बोलायचंय अजून? मला इतकंच म्हणायचंय की आम्हाला इतक्यात मूल नकोय. बाळ झालं की तिथेच थांबेल तिचं आयुष्य. आत्ताशी ती 20 वर्षांची आहे. आपलं करता करता तिला अभ्यासाला वेळ मिळत नाही. अजून थोडा वेळ जाऊ देत ना. आमचं काही इतकं वय नाही झालंय. नील गायनाक आहे, सो मला नाही वाटत काही कॉम्प्लिकेशन्स येतील नंतर. आणि आले तरी मी बघून घेईन. हे फर्स्ट आणि लास्ट टाइमचं डिस्कशन आहे. मला अजून 4-5 वर्ष तरी मूल नकोय आणि त्याच्याबद्दलची चर्चाही नकोय. काही झालं की आहे त्या कंडिशनला ती लगेच रडून रिॲक्ट करते. मुलाची जबाबदारी तिला नाही झेपणार आणि मलाही नाही झेपणार. अजून मला खूप अचीव्ह करायचंय. मधुरालाही इंडिपेंडंट बनवायचंय. तिला तिच्या पायावर उभं करायचंय. मग बघू. विकी, आम्ही आहोत ना बाळ सांभाळायला. मी घेईन VRS. आई, तुम्ही आहात, पण 9 महिने तिला कॅरी करायचंय ना. तोवर तिच्या अभ्यासाचं काय? हा, आणि बाळ झालं की तुम्हाला दिलं असं नाही होत ना. त्याचं सगळं तिलाच पाहायचंय. दूध पाजणं, त्याची सगळी नीट काळजी घेणं, हे तुम्ही करू शकणार आहात का? आणि तू तरी का VRS घेतेस? अजून 2-3 वर्ष आहेत ना, कर ना जॉब. हा, नसेल तुझ्या प्रकृतीला झेपत तर सोड, आमची काही हरकत नाहीये. पण तुम्हाला किंवा समाजाला पाहिजे म्हणून मी बाळ जन्माला घालू शकत नाही. बास आता इथेच चर्चा. बच्चा, आवरून घे. अर्ध्या तासात निघतोय आपण. ती अजूनही तशीच होती. कळतंय का मधुरा? आवरून घे आता तुझं. जात. फॅमिली प्लॅनिंग करतायत सगळे. तो रागातच बेडरूममध्ये निघून आला. मधुराही आत आली, पण सोफ्यावर बसून ती कसला तरी विचार करत होती. त्याला वाटलं की तिला आईच्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल, म्हणून तो तिच्या जवळ येऊन बसला. बच्चा, ठीक आहेस ना? अहो, एक बोलू? राग तर नाही ना येणार? बोल की. तुझा कधी राग येतो का बच्चा मला? तो तिच्या केसात हात फिरवत बोलत होता. अहो तुम्ही. बोल बच्चा, लेट होतोय आपल्याला. पटकन बोलशील? अहो, आईंशी बोलताना यू वर व्हेरी रूड. व्हॉट? म्हणजे आई जे मागत होत्या त्यात चुकीचं काय होतं? म्हणजे तुला हवंय का मूल? आणि तुला जरी हवं असेल ना तरी मला इतक्यात नकोय मधुरा. विक्रांत, तुम्ही चिडू नका. मी असं नाही म्हणत की मलाही बाळ हवंय लगेच. पण हो, ते सांगण्याची तुमची जी पद्धत होती ना ती चुकीची होती. सॉरी, माझं वय लहान आहे आणि मी अजून शिक्षण पूर्ण नाही केलं. पण म्हणून तुम्ही त्यांना नातवंडाचं सुख न देणं हे चुकीचं आहे ना. माझ्या जागी दुसरी असती, म्हणजे मॅच्युअर्ड, एज्युकेटेड, तर केलंच असतं ना प्लॅनिंग. मधुरा,
विक्रांत, आता घ्या ना माझं ऐकून प्लीज. मी ऐकलं ना तुमचं सगळं नेहमीसारखं. अहो, तुम्ही आधी सांगितलं होतं का त्यांना की आपल्याला अजून बेबी नकोय? तुम्ही जर नीट, शिस्तीत, सॉफ्टली सांगितलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती. तुम्ही खूप हार्शली बोललात आई आणि मावशींसोबत. त्यांच्या जागी ते योग्य आहेत. तुम्ही त्यांना समजून घेत नाही आहात. कधी बसलात का त्यांच्यासोबत गप्पा मारायला? कधी सांगितलं का त्यांना की तुमचं करिअरचं, फॅमिलीचं, पुढचं प्लॅनिंग काय, त्याबद्दलच्या अपेक्षा काय आहेत ते? जर बोलला असतात तर नक्कीच आजचा दिवस आला नसता. प्लीज विक्रांत, त्यांच्या भावनांचा असा अनादर करू नका. ते काही जास्त एक्सपेक्ट नाही करत आहेत. तुम्ही नीट सांगा, त्यांचं मन न दुखावता. मग समजेल ना त्यांनाही. आई वडिलांना दुखावून सुखाने नाही राहता येत. तुम्हाला जसं माझ्या मनातलं न सांगता समजतं तसं त्यांनाही घ्या ना समजून. या घरात सगळ्यात आधी जर कोणी मला आपलं मानलं असेल ना तर ते बाबा होते. आज ज्या प्रकारे तुम्ही बोलत होतात त्यांचा चेहरा खूप पडला होता. सॉरी, पण तुम्ही खूप चुकीचं बोललात. दुसऱ्या वेळी समजावता आलं असतं. ठीक आहे, मी बोलतो. सॉरी म्हणतो लगेच जाऊन. अहो, मी म्हणते म्हणून सॉरी म्हणू नका. तुम्हाला जर आतून वाटत असेल तरच म्हणा. तो जायला निघतो. तिला वाटतं की तो रागात चाललाय, तशी ती त्याला मागून हक करते. सॉरी ना. राग आला का? मला वाटलं म्हणून मी बोलले. सॉरी ना, बोला ना माझ्याशी. काय झालं? माझं चुकलं का? मी घरात असते, समजतं मला त्यांचं बोलणं. आता नेहमीसारखे तिचे डोळे भरून आलेले असतात. अहो, बोला ना प्लीज. नाही बच्चा, राग नाही आला. तो तिला समोरून जवळ घेतो. मी फक्त विचार करत होतो की का हे मला नाही सुचलं. कारण ते आई वडील आहेत म्हणून मी त्यांना ग्रांटेड धरतो नेहमीच. सॉरी ना. तू कशाला सॉरी म्हणतेस? अगं, तू माझा गोड बच्चा आहेस. मी नीट बोलतो आईशी. तू आवरून घे. अशी रडकी येऊ नकोस, ओके? तो तिचा मूड ठीक करायला विषय डायव्हर्ट करतो. मी रडकी नाहीये. तुम्ही काय समजता हो मला? जेव्हा बघावं तेव्हा चिडवत असता. तुला ना मी माझा सुपर क्यूट रडका बच्चा समजतो. विक्रांत, मग काय? बघाच मग तुमचा हा बच्चा काय करेल ते. काय करशील? मी ना, तू ना, तुम्हाला, मला दापोलीला उपाशी ठेवेन. त्यात काय, मी हाताने घेईन. ती पोट धरून हसू लागते. काय झालं, इतकी का हसतेस? आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. तुम्हाला जर अपना हात जगन्नाथ. त्याला उशिरा करंट लागतो. तोवर ती वाकडं तोंड दाखवून फ्रेश व्हायला पळून गेली होती. बिच्चारा, तिला चिडवायला गेला आणि स्वतःचाच पोपट करून घेतला. विक्रांत आई बाबा आणि मावशींची माफी मागतो आणि खूप सॉफ्टली त्यांना इतक्यात बाळ नकोय हे समजावून सांगतो. त्यांनाही कारणं पटतात. शेवटी ते आई बाबा आहेत. आपल्या मुलावर किती वेळ राग धरणार? सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ते दापोलीला प्रस्थान करतात.